नमस्कार मंडळी. आपण आध्यात्मिक लेखमालेतील निरनिराळ्या लेखांद्वारे आपलं जीवन दर्जेदार सुखरूप कसं होईल ते चिंतन करीत आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये चौथा भाग कसोटीचे क्षण या विषयावर चिंतन करणार आहोत. कोणाला काही सूचना करायच्या असतील तर अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कराव्यात. तुमच्या सूचनांचा विचार करून शक्य असल्यास बदल केले जातील. कसोटीचे क्षण. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कसोटीचे क्षण हे येतातच. त्या क्षणांना सामोरं कसं जायचं, त्यातून संत आणि श्री गुरु यांनी दिलेल्या शिकवणीतून विचारांनी कसं बाहेर पडायचं ते कौशल्य मात्र ज्याचं त्यानेच कमवायला लागतं बरं का. कोणताही कठीण प्रसंग येतो तेव्हा धैर्याने शांत चित्ताने विचार करूनच तो पार करून जाता येतं. त्यासाठी अंगी धैर्य असण्याची सत्वगुणाची आवश्यकता असते. शांती कमवावी लागते. भगवद्गीता सांगते, अशांतस्य कुतो सुखम. शांत चित्ताने केलेले काम आणि विचार यश देऊन जातात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार सहजतेने आणि तक्रार न करता आपण जेव्हा करतो तेव्हा तितकी शांती आपल्या अंतःकरणात टिकून राहते. सर्वसामान्यपणे आपल्या प्रत्येकाच्या जगाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून, घरापासूनच होते. आता कुटुंबातील प्रत्येकाचा स्वभाव भिन्न, सवयी भिन्न. माझे विचार भले ते कितीही चांगले असोत, ते मी घरातील दुसऱ्यांच्यावर लादण्याचा जो प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही, हे माझ्या लक्षातच येत नाही. आणि मग मतभेद, कलह निर्माण होऊन ते कसोटीच्या क्षणापर्यंत परिस्थिती निर्माण करतात. या उलट काही माणसं आपलं मन मानेल त्याप्रमाणे वागतात, हट्टी असतात, आपलेच म्हणणं खरं करतात. आपल्या वागण्या बोलण्याने बरोबरच्या व्यक्तीला त्रास होईल असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. अशा वेळी अत्यंत शांतपणे पण प्रभावी प्रतिक्रिया मात्र व्यक्त करावी लागते. स्वतःला त्रास करून घेऊन धुमसत बसून काही उपयोग होत नाही. असे कसोटीचे क्षण प्रपंचात अनेक वेळा येतात. म्हणून आमचे श्री गुरु सांगतात तसे सत्संगती धरावी, कुसंगती टाळावी आणि विसंगती सोसावी. प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊनच जन्माला आलाय. त्रिगुणांचा म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा प्रभाव प्रत्येकावर असतो. माझा सत्वगुण सांभाळण्याची व वाढवण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ सांगतात, सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी, दासबोधातली ओवी आहे. हा विचार अंतःकरणात जर आपल्या स्थिर असेल तर कोणाच्या रजोगुणामुळे किंवा तमोगुणामुळे मी व्यथित होता कामा नये, हे माझ्या लक्षात येईल. जसा गुणांचा रेटा असतो त्याप्रमाणे त्या दुसऱ्या माणसाकडून तसं वर्तन घडतं. समोरचा माणूस चुकीचा वागतो आहे हे मला कळत असलं तरी त्यात मी काही बदल करू शकत नाही ना. त्यांच्यातील रजोगुण किंवा तमोगुण करण्याचं सामर्थ्य तेही माझ्यात नाही. ही प्रारब्ध व्यवस्था, त्रिगुणांची व्यवस्था ही ईश्वराची आहे. ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे त्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही. त्यामुळे ही व्यवस्था शांतपणे स्वीकारून माझं कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडल्यानंतर समोरच्या माणसांच्या वर्तनाचा माझ्यावर परिणाम होऊन दिला नाही तर आणि क्रियाप्रतिक्रियांचा म्हणजेच आरेला कारेचा खेळ थांबवला तर आयुष्यात कसोटीचे क्षण कमी होतील. आगते स्वागतम कुर्यात. जो काही आणि जसा येईल तसा प्रसंग असेल त्याचे स्वागतच केलं पाहिजे. जे जसं आहे ते तसं स्वीकारण्यातच यश आहे. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती यांच्या चिंतनात न राहता ते विचार तिथे सोडून दिले की चित्त मोकळं राहतं आणि शांतपणाने भगवंताचं नामस्मरण करता येतं. जगाकडून काही ना काही कारणाने आघात होतच असतात. कधी दुसऱ्याच्या वागण्या बोलण्याने, कधी भूकंप, पूर, साथीचे रोग यांच्यामुळे कसोटीचे क्षण येतीलच. तात्पर्य एकच, कोणताही प्रसंग
कसोटीचा क्षण पार करून जावेच लागते. मग जर पार करून जायचंच आहे तर ते भगवंताचं नाम घेत गेलं पाहिजे. म्हणजे मग त्रास जरा कमी वाटतो, त्याची तीव्रता कमी होते. म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, थांबला तो संपला. हा सृष्टीचा नियम आहे. सतत बदलणाऱ्या जगासोबत आपल्यालाही बदलावे लागते. जगात स्थायी आणि चिरकाल टिकणारं काही नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीशी संघर्ष करण्यात आपली शक्ती आणि वेळ खर्च करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जाणं हे केव्हाही आपल्या हिताचं आहे. या जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी गतिमान आहेत, पण त्या सर्व गोष्टी ज्याच्या सत्तेवर होतात ते तत्त्व मात्र गतिशून्य आहे आणि ते मी आहे. हेच तर सगळे संत श्रीगुरू आपल्याला सांगतात. एव्हरीथिंग आय डिझायर इज विदिन मी. जे हवे आहे ते मिळवण्याचं सामर्थ्य आपल्यात असतंच. त्या सामर्थ्याचा आपण उपयोग करून घेत नाही इतकंच. ती असीम शक्ती ईश्वराने प्रत्येकाला दिली आहे. फार थोडे लोक त्याचा उपयोग करून घेतात. त्या ब्रह्मांडातील शक्तीशी जोडले जाण्याची आवश्यकता असते. त्या शक्तीशी जोडले जाण्याची युक्तीही संत आपल्याला सांगतात. नाम घेता घेता ज्या ईश्वराचं नाम घेतो त्याच्याशी एकरूप झाल्यावर त्याच्या इतकंच आपणही व्यापक होऊन जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव शोधावया गेलो तो देवची होऊन ठेलो. असं एकरूप झाल्यावर संकटांचं संकट पण संपूनच जातं. कसोटीचे क्षण असले तरी दृष्टी बदलल्यामुळे हातपाय गाळून भीभीत होण्यापेक्षा रडत न बसता जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे, अशी स्थिती आपली प्राप्त होईल. येणारे कसोटीचे क्षण आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप या समर्थांनी वर्णन केलेल्या 3 तापातूनच निर्माण होतात. या प्रत्येक तापाचं स्वरूप आणि माझं स्वरूप मी सच्चित आनंद स्वरूप आहे हे तर लक्षात असेल तर कसोटीच्या क्षणांना कसोटीचे रूप राहणार नाही. त्यातून मार्ग काढून सहज पुढे जाणे शक्य होईल. सत्संगाने हे सहज शक्य होतं. तुमच्या आयुष्यात असे कसोटीचे क्षण येतील तेव्हा तुमच्या आयुष्यात चालून आलेली आयती संधीच आहे असं आपण समजावं. ते एक प्रकारचं आव्हानच असतं. म्हणतात ना, निंदकाचं घरं असावे शेजारी. पण ते निंदक जर घरातच असतील तर माझ्या अहंकारलयाची ईश्वराने केलेली ती व्यवस्था आहे असं समजून माझ्या आत्मोन्नतीची आयती संधी म्हणून तिचं आपण स्वागतच केलं पाहिजे. तर आपली शांती टिकून राहील आणि प्रसन्न चित्तही राहता येईल. या संसाराचे प्रपंचाचे स्वरूपच असं आहे की एक चिंता संपली की दुसरी हजरच असते. हे चक्र चालूच राहतं. पण चिंता करून काहीही होत नाही. म्हणून सतत ईश्वराचं नाम घेत त्याच्याच अनुसंधानात राहिले की कसोटीत आपण उत्तीर्णच होतो. आपल्यात जेवढी सहनशीलता क्षमता जास्त तितकी भगवंत परीक्षाच घेत असतो असं समजावं. कसोटीचे क्षण येतात पण शेवटी हे सर्व मायेच्याच प्रांतातले. जे घडते ते मायेमुळेच. अशा ईश्वराच्या स्वाधीन असलेल्या मायेचे स्वरूप ओळखलं की ती लाजून, ती जुन्या वळणाची आहे ना, त्याच्यामुळे ती निघून जाते असं शास्त्र सांगतं. मग कसोटीचे क्षण संपून शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान, आनंद आपल्या अंतरी टिकून राहील यात काहीही शंका नाही. जय जय रघुवीर समर्थ.